Hi friends, welcome to Bright Future HubChat. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. जसं होतं तिथे की युजर इंटरव्हेन्शन शिवाय ओके सो लाईकवाईज स्टँडर्ड जे कीबोर्ड वरून आपण इनपुट देतो त्या स्टँडर्ड इट्स जस्ट एक्झाम्पल की तुम्हाला अंडरस्टँड इन्स्टेड ऑफ युझिंग स्टँडर्ड युजर इनपुट्स अँड आउटपुट वी यूज सॉफ्टवेअर टू सेंड कॉल्स म्हणजेच रिक्वेस्ट आपण रिक्वेस्ट पाठवतो अँड वी गेट अ आउटपुट और वी गेट अ रिस्पॉन्स अँड वी नोट डाऊन दॅट सिस्टीम रिस्पॉन्स म्हणजे आपण तो रिस्पॉन्स करेक्ट आलाय की नाही बरोबर आलाय की नाही दॅट वी व्हेरीफाय. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अगेन जसं मी बोललो एपीआय टेस्टिंग कुठल्या लेअरवर काम करतं कुठल्या लेअरवर करतो आपण टेस्टिंग बिझनेस राईट युआय वर आपण करत नाही सो दॅट shows this the important sentence API testing are very different from GUI testing and we won't concentrate on the look and feel of an application. It mainly concentrate on the business logic layer of the software architecture or software. Write down this as well. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला बघायचं की 2+3 5 येतंय की नाही आपण ते 2 कसा दिसतोय 3 कसा दिसतोय ते ऑपरेटर्स कसं दिसतंय प्लस साइन और इक्वल टू कसं दिसतंय वी वोंट कॉन्सन्ट्रेट त्याचा फॉन्ट कसा आहे कलर कसा आहे नो आपण जस्ट लॉजिक बघतो बिझनेस लॉजिक की ऍडिशन व्यवस्थित होतंय की नाही सो दॅट इज टेस्ट करणं इज लाईक एपीआय टेस्टिंग आय मीन दॅट वी आर डुईंग इन एपीआय टेस्टिंग. ओके ही लाईन ऑलरेडी तुम्ही डेफिनेशन मध्ये पण लिहिलेली आहे गेस testing the application or business logic layer of an application that is API testing. Okay, so that is about API testing. Okay, अजून एक इमेज शो केली मी तुम्हाला. ओके जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जातात वेन यू तुम्ही एका हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये जातात तेव्हा तुम्ही ऑर्डर देतात कुणाला डायरेक्ट शेफ कडे जातात का तुम्ही नो there is a mediator between. Who is a mediator? Waiter, right? You give instruction म्हणजे इट्स तो जो वेटर आहे ही ऍक्ट ऍज अ एपीआय. ओके सिम्पल लँग्वेज मध्ये ही ऍक्ट ऍज अ एपीआय म्हणजे काय करतं डेफिनेशन काय एपीआय ची द एपीआय इज अ सॉफ्टवेअर इंटरफेस who allows the communication or interaction between two modules or two softwares, right? His definition लिहिली तुम्ही right ना Yes. right Yes, sir. so that waiter is act as a API who takes the जो काही क्लायंट आहे किंवा जो पण रेस्टॉरंट मध्ये गेलाय टू हॅव अ लंच और हॅव अ डिनर ओके सो त्याच्याकडून इन्स्ट्रक्शन घेतो की बाबा तुला काय खायचंय सो ही टेक्स द रिक्वेस्ट ओके अँड सेंड दॅट रिक्वेस्ट टू शेफ अँड देन ही प्रोव्हाइड्स दॅट फूड टू दॅट पर्टिक्युलर क्लायंट अँड ही सेंड द रिस्पॉन्स. Okay, so that waiter is acting as a API. Okay, understood? So that waiter is act as a API. So he's a mediator, he's a connector, or he's a interface between these two modules. Okay, one more example. इथे दिलंय की suppose एक organization आहे. So there is a API who is connected or who is giving the communication between all different modules. लेट्स से कस्टमरचं मॉड्यूल आहे सप्लायर्स आहे पार्टनर्स आहे एपीआय ओके सो दॅट इज एपीआय सो इट्स लाईक अ कनेक्टर बिटवीन दिस इमेज मध्ये पण दिसते ओके सो एपीआय स्टँड्स फॉर application interface. They are basically the connection of functions and procedure which allows the communication between two applications or libraries or two modules. Okay, so that is API. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की व्हाय एपीआय टेस्टिंग किंवा का आपल्याला एपीआय टेस्टिंग करायचंय त्याचं रिझन बघूयात. ओके तर आपण मगाशी एक ड्रॉ केलं होतं 2 प्रकारचे युआय असतात डेव्हलपर्स असतात कोणकोणते असतात एक युआय डेव्हलपर आणि एक जावा डेव्हलपर्स किंवा जो लॉजिक लिहितो नॉट जस्ट जावा डेव्हलपर हु राइट्स द लॉजिक राईट. आता आपली जशी सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल आहे राईट काय काय करतो आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल मध्ये की रिक्वायरमेंट अंडरस्टँड करतो देन सिनॅरिओज लिहितो टेस्ट केसेस लिहितो देन त्या रिव्ह्यू करून ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स पेपर करून वी आर रेडी
नाव वी आर वेटिंग फॉर बिल्ड फॉर टेस्टिंग. सो दॅट इज अवर प्रोसेस. सो लाईकवाईज डेव्हलपमेंटची पण एक लाईफ सायकल असते. ओके, डेव्हलपरची आपल्याला तिच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही किंवा फक्त एक हाय लेवल माहित असून दे की डेव्हलपमेंटची पण एक लाईफ सायकल असेल की काय, की ते पण आधी रिक्वायरमेंट अंडरस्टँड करतील. देन हा जो हिरो आहे जो जावा, आपल्या केसमध्ये तो जावा कोड लिहितोय, जावामध्ये कोड लिहितोय किंवा कुठला पण असेल, ओके, किंवा जो लॉजिक लिहितोय. सो ही कम्स इन टू द पिक्चर फर्स्ट. ओके, तो काय करतो, ऍप्लिकेशनचं लॉजिक लिहितो आधी. ऍप्लिकेशन बिझनेस लॉजिक लेअरवर काम करतो आणि तो लॉजिक लिहितो. म्हणजे व्हॉट इज, म्हणजे 2+3चा आउटपुट काय यायला पाहिजे, और फंक्शनॅलिटी काय त्याच्यावर काम करतो. अंडरस्टूड? येस. आणखीन एकदा एक्सप्लेन करा. म्हणजे ह्याच पॉइंट पासून का? नाही, हे जो जावा डेव्हलपर करतो ना, तो काय करतो, तो लॉजिक लिहितो किंवा फंक्शनॅलिटी काय ती त्या कोड मध्ये लिहितो. तो जावा मध्ये असेल किंवा .NET असेल, जे कुठल्या लँग्वेज मध्ये असेल. फंक्शनॅलिटी जी कोर फंक्शनॅलिटी आहे ऍप्लिकेशनची किंवा जे लॉजिक आहे की ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला रिचार्ज करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला शेअर बुक बाय करता आला पाहिजे. सो दॅट इज लॉजिक. जे काही मेन लॉजिक आहे, जे काही बिझनेस आहे त्या ऍप्लिकेशनचा, तो कोड फॉर्म मध्ये लिहितो. ऍग्री इथपर्यंत? कळालं? Yes, sir. ओके. Yes, sir. नाऊ त्याच्यानंतर काय होतं, ह्याने एकदा लॉजिक लिहिलं की मग UI डेव्हलपर कम्स इन टू द पिक्चर आणि मग तो लुक अँड फील, पेज कसं दिसलं पाहिजे ह्याच्यावर काम करतो. राईट? मग काय होतं, देर विल बी द इंटिग्रेशन, म्हणजे UI चा कोड आणि जो लॉजिकचा कोड यांचं इंटिग्रेशन होतं. देन यू स्टार्ट सीइंग ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन दिसायला चालू होतं, जे डोळ्यांना दिसतं. आणि देन यू स्टार्ट ट्रेडिंग, यू स्टार्ट रिचार्ज, यू स्टार्ट शॉपिंग. अंडरस्टूड? तर एपीआय टेस्टिंग कधी करतो आपण? ऍज सून ऍज हा जो काही लॉजिक, हा जो डेव्हलपर आहे याने लॉजिक लिहिलं, याने कोड लिहिला, वी डोंट वेट UI टू बी डेव्हलप. जो UI आहे, जे ऍप्लिकेशनचा UI, वी डोंट वेट टू दॅट हे UI टू बी डेव्हलप. ऍज सून ऍज डेव्हलपर राइट्स द लॉजिक अबाउट दॅट ऍप्लिकेशन, वी स्टार्ट टेस्टिंग immediately. Okay, we don't wait UI to be developed. Understood? बिल्ड साठी वेट करत नाही का आपण? नाही, बिल्ड मिळतं आपल्याला, बट इन दॅट UI वी डोंट रिसीव्ह. आपल्याला UI म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन नाही मिळत आपल्याला. आतापर्यंत आपण काय बघितलं, तुम्हाला ऍप्लिकेशनच पूर्ण मिळतं, तुम्ही लॉग इन करतात, राईट? तुम्हाला मग लॉग इन पेज दिसेल, होम पेज दिसेल, देन यू स्टार्ट टेस्टिंग इट ऑन, राईट? म्हणजे येस. लेट मी फिनिश. आपल्याला हे बिल्डच मिळेल एक प्रकारचं, ओके, बट इन दॅट तुम्हाला UI मिळणार नाही. तुम्हाला काय मिळेल? लॉजिक मिळेल. म्हणजे तुम्हाला टेस्ट करायचंय की माझी फंक्शनॅलिटी व्यवस्थित चालते की नाही, बट ऑन वन ऍप्लिकेशन. ओके, वी यूज पोस्टमन. राईट डाऊन. वी यूज, तुम्हाला सांगायचंय, विचारतात तुम्हाला की कुठलं ऍप्लिकेशन तुम्ही यूज केलंय एपीआय टेस्टिंग साठी, तर पोस्टमन, POSTMAN, पोस्टमन ऍप्लिकेशन. कधी करतो आपण एपीआय टेस्टिंग हे कळालं? ऍज सून ऍज जो डेव्हलपर आहे, ही राइट्स अ लॉजिक अबाउट ऍप्लिकेशन, वी स्टार्ट टेस्टिंग. वी डोंट वेट UI टू बी डेव्हलप्ड. ओके, सो आपल्याला टेस्ट करायचंय. काय टेस्ट करायचंय आपल्याला? बेसिकली 2+3 5 येतंय की नाही हे आपल्याला टेस्ट करायचंय. फक्त आपल्याला तो कसा दिसतो हे नाही चेक करायचं. येस, UI डेव्हलप झाल्यानंतर सुद्धा आपण चेक करतो की 2+3 5 येतंय की नाही. बट आता याचा फायदा काय होईल तुम्हाला सांगा बरं. याचा फायदा काय होईल? आपण हे टेस्ट करतोय बिझनेस लॉजिक लेवलवर की आपलं बिझनेस व्यवस्थित चालतोय की नाही, फंक्शनॅलिटी फक्त व्यवस्थित चालते की नाही, हे आपण आधीच टेस्ट करतोय ऍप्लिकेशन पूर्ण तुम्हाला दिसण्याआधी किंवा यायच्या आधी. याचा फायदा काय होईल तुम्हाला? व्हॉट डू थिंक? रिग्रेशन टेस्टिंग परत परत नाही करावं लागणार. एरर कमी येतील. करेक्ट. सुरुवातीला सापडतील. ओके, अश्विनी, रिग्रेशनचं आपण नंतर बघूया. बिल्ड लवकर दिलं जाईल. म्हणजे हे युनिट टेस्टिंग UI डिझाईनला प्रॉब्लेम आपल्याला लवकर कळेल की we are not waiting for the UI, and so that we can start testing so earlier that we Correct. can test our Perfect. application Yes.
or number of time people. करेक्ट ओके, व्हॅलिड पॉइंट्स. सो एक तर अर्लियर टेस्टिंग, आपण लवकर टेस्टिंग चालू करू ऍज सुन एज बिझनेस मिळेल. बिझनेस लॉजिक इम्प्लिमेंटेड बाय डेव्हलपर. ओके, वी स्टार्ट टेस्टिंग. म्हणजे आपण फंक्शनॅलिटी चेक करतोय, पूर्ण माझं रिचार्ज होतंय की नाही, किंवा माझा शेअर मला बाय करता येतोय की नाही, हे मी चेक करणार युझिंग दॅट ऍप्लिकेशन. ओके, सो आधीच चेक करणार. आणि मग जेव्हा तुम्हाला UI मिळेल, मग तुम्हाला तेव्हा काय चेक करायचं राहील, येस तेव्हा आपण परत एकदा सॅनिटी काइंड ऑफ करतो की बाबा माझं रिचार्ज होतोय की नाही, किंवा मला ऍप्लिकेशन, मला एखादं प्रोडक्ट बाय करता येतंय की नाही, काइंड ऑफ. ओके, बट मिनिमम डिफेक्ट्स तुम्हाला राहतील UI लेअरवर, मिनिमम. म्हणजे तिथे तुम्हाला जेव्हा तुम्ही UI वर टेस्टिंग चालू कराल, तेव्हा तुम्हाला तिथे हा इश्यू येणार नाही की रिचार्ज होत नाहीये, किंवा तुम्हाला शॉपिंग करता येत नाहीये, किंवा तुम्हाला शेअर बाय करता येणार नाही. बिकॉज तो जो काही डिफेक्ट असेल, तो काय इश्यू असेल, तो तुम्ही ऑलरेडी आधीच चेक केला असेल जेव्हा तुम्ही API टेस्टिंग कराल तेव्हा. राईट? येस ऑर नो? Yes sir. करेक्ट. दॅट इज व्हाय दिस API इज सो फेमस नाऊ. किंवा क्लायंट्स किंवा कंपनीज आर आस्किंग की थोडस कस्टमरला, आपल्या एम्प्लॉईला किंवा जो काही कॅन्डिडेट आहे इंटरव्ह्यू साठी, त्याला APIचं नॉलेज असलं पाहिजे. दॅट इज व्हाय इट इज व्हेरी युजफुल, ऑर दे आर आस्किंग की हे स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे API टेस्टिंगचं. अंडरस्टूड? API टेस्टिंग काय करायची, बिझनेस लॉजिक. आता ते कसं करायचं ते आपण बघूयात. आता आपण एक रिझन बघितलं व्हाय API टेस्टिंग, की अर्लियर टेस्टिंग. म्हणजे वन्स लॉजिक इम्प्लिमेंटेड बाय द डेव्हलपर, वी स्टार्ट टेस्टिंग. वी वोंट वेट, or we don't wait to UI to be developed. As soon as business logic implemented, we start testing. Okay, हे घे. Then easier test maintenance. Okay, जसं आता कुणीतरी म्हटलं होतं की UI चा वेट, कुणीतरी, आय फॉरगॉट द नेम, बट कुणीतरी म्हटलेलं. आता होतं काय UI वर, जेव्हा आहे ना, लेट्स से पेटीएम लॉग इन करतो मी. ओके, लेट्स से हा पेटीएमचा UI आहे. तुम्ही जर टेस्टिंग करणार, तुम्ही काय करणार की बाबा रिचार्ज होते की नाही, किंवा मला रेंट पे करता येते की नाही, इलेक्ट्रिसिटी, तुम्ही फंक्शनॅलिटी चेक करणार UI वर. बट हा जो UI आहे ना गाईज, हा UI, आता इथे तुम्हाला हे सगळे हॉरिझॉन्टल मध्ये दिसत आहेत ऑप्शन, हे इकडे. बट UI काय होतं नेहमी, क्लायंट, म्हणजे जोपर्यंत क्लायंटचा UI कधी पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, 2 अटेम्प्ट मध्ये कधीच फायनल होत नाही. UI म्हणजे लाईक लुक अँड फील, ऍप्लिकेशन कसं दिसतंय वगैरे, एका अटेम्प्ट मध्ये, 2 अटेम्प्ट मध्ये कधीच फायनल होत नाही. म्हणजे दे जस्ट व्हेरीफाईंग की कुठला UI मला चांगला दिसतोय, कुठल्या पॅटर्न मध्ये, कुठल्या फॉर्मॅट मध्ये ऍप्लिकेशन चांगलं दिसतंय. राईट? सो UI कीप्स चेंजिंग. बिझनेस लॉजिक बॅकएंडला सेम राहतं. की रिचार्ज कसं व्हायला पाहिजे हे बॅकएंडला सेम राहतं, बट त्याचा लुक अँड फील, त्याचा UI कसा दिसला पाहिजे, हे कीप्स चेंजिंग. म्हणजे क्लायंट ट्रायल करत असतो की काय बाबा हे दिसलं कसं पाहिजे, अजून माझं ऍप्लिकेशन कसं अट्रॅक्टिव्ह होईल, त्याचा लुक अँड फील अजून कसा बेटर होईल. सो दॅट UI कीप्स चेंजिंग. सो टू अवॉइड दॅट, म्हणजे टू अवॉइड अगेन अँड अगेन टेस्टिंग, आपण काय केलंय, ऑलरेडी बिझनेस चेक केलाय. म्हणजे आपण ऑलरेडी फंक्शनॅलिटी बॅकएंडला टेस्ट केली आहे. मग UI किती वेळा पण चेंज हो, तुम्हाला काही फरक पडतोय का? सो UI किती वेळा जरी चेंज झाला तरी बॅकएंडला बिझनेस लॉजिक सेम राहतं. आणि तुम्ही काय टेस्ट केलंय ऑलरेडी API टेस्टिंगने, ते बिझनेस लॉजिक टेस्ट केलंय. येस ऑर नो? येस. येस. मग त्याच्यामुळे यू विल नॉट वरीड अबाउट की बॅकएंड, म्हणजे की लॉजिक चेंज होतंय. म्हणजे सपोज आता हे तुम्हाला हॉरिझॉन्टल मध्ये ऑप्शन दिसत आहेत सगळे, एका शेजारी एक. इट कुड बी पॉसिबल की क्लायंट म्हणाल की बाबा हे उभे करा, म्हणजे लेफ्ट हँड साइडला एखादा टास्क बार ओपन करा आणि त्याच्यावर दिसले पाहिजे. राईट? बट जरी ते UI चेंज झाला तरी फंक्शनॅलिटी चेंज होणार आहे का त्याची? नो. नो. सो दॅट इज वन मोर रिझन की आपण API टेस्टिंग करतो. राईट? आता माझ्या ऍप्लिकेशन मध्ये, माझ्या इथे हाच एक असाच मेन्यू ऑप्शन्स होते सगळे. इथे बाय शेअर, बाय बॉन्ड्स, बाय फॉरेक्स किंवा डेरिव्हेटिव्ह. राईट? आणि म्हणजे तुम्हाला, यू वोंट बिलीव्ह की इट गॉट चेंज 10 or 12 times
10 or 12 टाइम्स आणि एव्हरी टाइम आम्हाला UI वर टेस्टिंग करायला लागली प्रत्येक वेळेस वेगवेगळी, की बाबा आता हे व्यवस्थित ऑप्शन चालतायत ना, सगळे ऑप्शन सगळे बटन्स व्यवस्थित काम करतायत की नाही. अगेन अँड वी चेक, बट वी वेर नॉट वरीड की बिकॉज बिझनेस लॉजिकवर API टेस्टिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली होती बिफोर UI टू बी डेव्हलप. अंडरस्टूड? सो इट्स इझी मेंटेनन्स. ओके, बिकॉज तुम्हाला अगेन अँड अगेन जास्त टेस्टिंग, बिझनेसची टेस्टिंग करावं लागत नाही, लॉजिकची टेस्टिंग करावं लागत नाही. येस, UI ची तुम्हाला टेस्टिंग करावं लागेल, हे सगळे स्पेलिंग्स करेक्ट आहेत की नाही, हे सगळे ऑप्शन्स आहेत हे एनेबल आहेत की नाही, दॅट UI टेस्टिंग तुम्हाला अगेन अँड अगेन करावं लागेल. बट यू विल नॉट वरीड अबाउट बिझनेस लॉजिक. फंक्शनॅलिटी वाईज काही डिफेक्ट तुम्हाला येणार नाही. ऑल डिफेक्ट विल बी UI रिलेटेड, जर तुम्ही व्यवस्थित API टेस्टिंग केली असेल तर. अंडरस्टूड? सो वन मोर ऍडव्हान्टेज, अर्लियर टेस्टिंग, इझियर टेस्ट मेंटेनन्स. ओके, सो इथे लिहिलेलं पण मी अर्लियर टेस्टिंग. वन्स लॉजिक इज इम्प्लिमेंटेड यू कॅन स्टार्ट टेस्टिंग. You won't wait UI implementation or UI to be developed. अजून सिंपल लँग्वेज मध्ये लिहितो मी इथे.